नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड पॅसेज मराठी 30 WPM चा कशा पद्धतीने स्पीड पॅसेज सोडवायचा आहे, काय काय तुम्ही चुका करता आणि कोणत्या चुका आपल्याला करायचे नाही जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणार आहे। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे 7 मिनिटांचा इथे टायमिंग आपला चालू होणार आहे। जसं मी याच्यावर क्लिक करेल त्या पद्धतीने आपल्या इथे 7 मिनिटाचा टायमिंग चालू होणार आहे। स्पीड बघा इथे दिलेला आहे 30 WPM मराठी दिलेला आहे। तर मराठीचाच आपल्याला स्पीड पॅसेज टाईप करायचा आहे। तर मराठीचा स्पीड पॅसेज टाईप करते वेळेस बघा आपल्याला सुरुवातीला एक टॅब द्यायची आहे। तर बघा इथे एक टॅब असणार आहे, त्यानंतर दुसरा टॅब आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे यामध्ये 2 आपल्याला पॅराग्राफ दिलेले आहे आणि प्रत्येक शब्दाच्या नंतर एकच स्पेस द्यायचं आहे। आता या ठिकाणी फुल स्टॉप जरी असेल तरी फुल स्टॉपच्या नंतर आपल्याला एकच स्पेस द्यायचा आहे मित्रांनो, एकापेक्षा जास्त स्पेस द्यायचं नाही। आणि कितीही तुम्ही बॅक स्पेस वापरलं तरीही त्याचे कोणतेही मार्क तुमचे कटणार नाही। तर तुम्ही बॅक स्पेस वापरू शकता, चुका दुरुस्त करू शकता। आणि या सर्वाला स्पीड पॅसेजला 40 मार्क दिलेले आहे मित्रांनो। तर 40 मार्काचा स्पीड पॅसेज आपल्याला या एक्झाम पासून आपल्याला पुढे जेवढ्या काही एक्झाम होईल त्यामध्ये आपल्याला 40 मार्काचा स्पीड पॅसेज असणार आहे। हे आहे सर्व शासनाच्या नवीन नियमानुसार। तर बघा जसं इथे क्लिक करेल तसं आपला काउंटडाऊन टायमिंग आपला चालू होणार आहे 7 मिनिटांचा। तर बघा इथे मी एक क्लिक करतो, क्लिक केला काच बघा इथे टायमिंग चालू झालेला आहे। टॅब द्यायचा आहे, एक टॅब द्या आणि जसं आहे तसं आपल्याला याच्यातनी स्पीड पॅसेज टाईप करायचा मित्रांनो। तर सुरुवातीला आपण स्पीड पॅसेज जो आहे तो थोडासा हळूच टाईप करून घ्यायचा आहे, थोडा जोपर्यंत आपल्या हाताला स्पीड येत नाही तोपर्यंत। बॅकस्पेस वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही। काना मात्रा जसा असेल त्याच पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे। बघा तिथे त्याच पद्धतीने आहे तर मी तसाच देत आहो स्पेस। फुल स्टॉप असल्यानंतर आपल्याला एकच स्पेस द्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे। फुल स्टॉप द्या।
तर बघा आपला पहिला पॅराग्राफ झालेला आहे हळद लावलीपासून. त्यानंतर आपल्याला एंटर करायचं आहे आणि पुन्हा एक टॅब देऊन आपल्याला इथून पॅराग्राफ दुसरा टाईप करून घ्यायचा आहे. आता थोडी स्पीड वाढवली तरी चालते. तर बघा आपला संपूर्ण पॅराग्राफ टाईप करून झालेला आहे. त्यानंतर काही चुका वगैरे जर असेल तर आपण दुरुस्त करू शकतो आणि याला तुम्ही सबमिट नाही केलं तर चालते, ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा आपल्याला 40 पैकी 36 मार्क मिळालेले आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्या 3 4 चुका याच्यातनी झालेल्या आहेत. तर बघा 40 पैकी आपल्याला 36 मार्क मिळालेले आहे आणि आपला रिझल्ट हा पास आलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला अशाच पद्धतीने मराठी 30 WPM चा स्पीड पॅसेज सोडवायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला काही शब्द येत नसेल किंवा काही अडचण जर असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. कोणत्याही पद्धतीचे अडचण जर असेल तर विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.